बाबा म्हणून संत राहत होते. 80 ते 90 वर्ष होतं त्यांचं. सकाळी 2ला 3लाच उठायचे ते. एवढे वयस्कर झालेले होते. शेवटी कसे वाकत चालायचे, एवढे वृद्ध झालेले होते. पण फक्त सियाराम बाबा पाहिलेच नव्हते मोबाईल मध्ये हिंदरकडे किनारे. व सियाराम बाबा सारखेच आणि छोटीशी लंगोटी तेही महात्मे खूप उपासक होते. हनुमंतरायाचे कायम रामायण वाचन. हे दुःख मंजना मारुती नंदना, हे दुःख मंजना मारुती नंदना, सुन लो मेरी पुकार पावना सुत विनती मानवा, पावना सुत विनती मानवा. हे दुःख मंजना मारुती नंदना, सुन लो मेरी पुकार पावना सुत विनती मानवा, पावना सुत विनती काटे बाबा हनुमंतरायाचे खूप उपासक होते. एवढे स्तोत्र होते त्यांच्या हनुमंतरायाबद्दल. छोटे स्तोत्राचे ग्रंथ. परम श्रद्धेय स्वामी माधवगिरी बाबांना खूप ते मानायचे. ते म्हणायचे तुम्ही धर्म प्रचार प्रसार करता, आम्ही उपासना करतो. छोटस एक आपलं नारळाचं करोटा, त्याला 2 छिद्र पाडे, त्यात छोटीशी दोरी, ते पाणी भरायचे, हनुमंतरायाची पूजा हवन करायचे. बाबांकडून एक कुंड घेतलं. खूप उपासक होते हनुमंतरायाचे. त्यांनी त्यांच्या जीवनातले एक अनुभव सांगितला. म्हणाले मी असं भ्रमण करत असताना, तीर्थयात्रा करत असताना एका ठिकाणी झोपलो. उठलो, सकाळी स्नानाला गेलो. कोणी चोरांना सगळं घेऊन गेलं. मिठी शिवी झोपाचे काम जे काही लावायचे सोय काहीच ठेवलं नाही. ते म्हणे मी चिंता करू लागलो की आता इथं कोणी दाते दिसत नाही काय वगैरे असं ते चिंतन करत बसले. देवाचं हनुमंतराच्या हनुमंतराला समोर बसले. जय 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 हनुमान गोसाई, कृपा करो गुरुदेव की नाही. आता तिथे कोणी नाही, कोणाला सांगितलं नाही, काही मनातच चिंतन करत बसले. एक त्या ठिकाणी सद्ग्रस्त आले. म्हणाले बाबा हे घ्या, तुम्हाला कामाळ घ्या, हे वस्त्र घ्या, हे घ्या. सगळं त्यांना अशा प्रकारचं देऊन टाकलं. जे पाहिजे, जे लागत होतं तेवढं सगळं दिलं, निघून गेले. पण तेव्हा भगवंताची वैष्णवी माया असते, ओळख होत नाही. ते निघून गेले. बाबा म्हणतात मी कोणाला सांगितलं नाही, कोणाला बोललो नाही, कोणी मला आनंद दिलं. मग लक्षात आलं, अरे ज्या हनुमंतरायाचं आपण चिंतन करतो तोच एक साधारण मानवाच्या रूपाने आले आणि मला जे पाहिजे ते सगळं देऊन असं शिवशिव रूप धरिसी ये दिखावा, निकट रूप धरि लंक जलावा. शिवशिव रूप धरिसी ये दिखावा, निकट रूप धरि लंक जलावा. हिम रूप धरि रंग सवारे, रामचंद्र के काज सवारे. श्री राम तेरा तेरा, श्री राम तेरा तेरा. एक गोटीराम बाबा म्हणून संत होऊन गेले. तेही हनुमंतरायाचे उपासक होते. ते एवढ्या प्रदक्षिणा घालायचे म्हणतात. हनुमंतरायाच्या मंदिराला एवढ्या प्रदक्षिणा की सारख्या हनुमंतरायाचं पूजन उपासना साधना. मग ज्या देवतेचं आपण ध्यान करतो त्या देवतेसारखं आपल्याला रूप प्राप्त होतं. असं त्या ठिकाणी माधवगिरी बाबांच्या मुखातून ऐकण्यात आलं की त्यांना हनुमंताला सारखी एवढी शेपटी फुटलेली की म्हणजे तसं रूप प्राप्त झालं. संभाजीनगर या ठिकाणी असताना माधव बाबा शिक्षण घेत होते. बाबाजी म्हणले या टेकडीवर हनुमंतरायाचं मंदिर आहे की आपल्याला ते मंदिराचा जीर्णोद्धार करायचा. मग बाबांनी खालून वरती वाळून नेऊन टाकायची, वरती नेऊन पाणी साठवायचं ते काम सुरू केलं. पण मग बाबाजीने एक लीला केली की त्या ठिकाणी माधव बाबांना दर्शन झालं पाहिजे हनुमंतरायाचं. म्हणे बाबा ते पाणी साठवायचं टिपडं राहिलं आपल्या वरती ड्राम. बाबा वरती गेले तर बाबांना एक छोटासा बालक सारखा आणि आवाज त्या ठिकाणी आला. बाबा खाली आले ते घेऊन म्हणजे ड्राम घेऊन. मग बाबाजींना विचारलं. बाबाजींनी कळलं का माधव बाबा आणले का म्हणे, तुम्हाला काही दर्शन झालं म्हणे हो. म्हणून परमश्रद्धेय स्वामी माधवगिरी बाबांना 2 वेळा प्रत्यक्ष हनुमंतरायाचं दर्शन झालेलं देव. पहाती हनुमान टेकडी या ठिकाणी संभाजीनगरला जनेश्वराची जागृती
हनुमंतरायाचं मंदिर असलं पाहिजे अशा प्रकारचं प्रमाण छत्रपती शिवाजी महाराजांना समर्थ रामदास स्वामींनी काढायला लावलं की प्रत्येक गावात हनुमंतरायाचं मंदिर असलं पाहिजे. तेव्हापासून प्रत्येक गावाला हनुमंतरायाचं मंदिर आहे. प्रत्येकाने एकमेकाला भेटलं तर काय म्हणायचं, त्यावेळी पहिलं प्रमाण काढले होतं राम राम किंवा जय हरी रामकृष्ण हरी जय जनार्दन आहे की नाही. त्यानिमित्ताने भगवंताचं नामस्मरण होईल. म्हणून प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना हे संस्कार दिले पाहिजे की सकाळी स्नान झालं हनुमंतरायाचं दर्शन घ्यायला जाण्यासाठी सांगितलं पाहिजे. हनुमान चालीसाचा पाठ करायला सांगितलं पाहिजे देवा. असे अनेक शेकडो अनुभव आहेत. एक माताजी आपल्या नातवाला घेऊन चित्रकूटला गेल्या की ज्या चित्रकूट पवित्र स्थानावर रामप्रभूने 11 वर्ष भगवंताचा वनवासाचा काळ भगवंतांनी त्या ठिकाणी कंठित केला होता. किती वर्ष? 11 वर्ष. आजी गेल्या तिथे नदी वाहते मंदाकिनी नदी. आता आजी लागल्या स्नान करायला नातवाला, मग नातांना स्नान करायला लागते. पोरगं लागलं वाहायला. आता पोरगं लागलं वाहायला तर आजी गेली घाबरून. आता सुनबाई काही आपली पूजा कारण का घरी बोला नाही का नाही काय काय म्हणून सारखी धावत लागली हनुमंतराचे हनुमंतराया वाचवा माझा नातू कोणीतरी. आता कोण वाचवणार आहे हे काय. म्हणून भगवंताशिवाय देवाशिवाय की नाही तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एक चक्र पाणी वाचवल्या. एक भल्या मोठ्या वानरानं उडी मारली, त्या नातवाला पकडलं आणि पटकन काठावर ठेवलं. आता साधारण वानर थोडी करू शकतात. आता आम्हाला कोणाला सकाळी एक वानराला कुत्र्याने पकडलं तर मेलं. साधारण वानरात थोडी शक्ती राहते. पण ते त्या रूपामध्ये कल्याण मासिक मध्ये हा आलेला लेख प्रत्यक्ष हनुमंतरायच होते. मग आजीने पाहिलं की म्हणाले ते प्रत्यक्ष हनुमंतरायानेच माझं संकट टाळलं. म्हणून देवा महिला सुद्धा हनुमान चालीसाचा पाठ करू शकतात. फक्त आपल्याला काही सुतक असेल 4 दिवस तुम्हाला अडचण असेल तेव्हा भक्तांनी वाचायचं. हनुमंतरायाची उपासना म्हणजे शक्तीची उपासना आहे. मग शक्ती महिलालाही पाहिजे, शक्ती पुरुषांनाही पाहिजे. मारुतीचे घ्यावे पाऊल आपल्या जीवनात असेल तर या उपासनेमुळं येणारं जे संकट आहे आपलं ते संकट टळू शकतं. म्हणून प्रत्येकाने उपासना साधना आपण त्या ठिकाणी केली पाहिजे. आज आपल्या या शिराळा नगरीमध्ये अतिशय आनंदाने उत्साहाने प्रेमाने भक्तिमय वातावरणात बाबाजींचा पालखी सोहळा आपण सर्वांनी केला. अन्नदानासाठी धान्याच्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी दान त्या ठिकाणी दिलं. म्हणून त्या सेवेचं पुण्य आपल्या प्रत्येकाच्या गाठी त्या ठिकाणी राहणारच आहे. बाबाजी म्हणायचे थोडे जरी धर्म कार्य केलं तर ते वायाला जात नाही. नाम घेता वाया गेला ऐसा मग गेला. म्हणून आपण भगवंताला आणि संतांना हीच त्या ठिकाणी इच्छा प्रकट करू. भगवंत संत चरणी अशाच प्रकारची भगवंत सेवा संत सेवा आम्हाला नेहमी घडो. हेच प्रकारची इच्छा बाबांच्या चरणी त्या ठिकाणी करून त्या ठिकाणी आमच्या वाणीला विराम देऊ. नारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम नारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण
अहं वैश्वानरो भूत्वा प्राणापानसमायुक्तः पचन्यन्नं चतुर्विधम् अहं तत्त्वान्यन्नं सदा मोहसुदाम् महमग्निरहतं ब्रह्मार्पणं ब्रह्मवीरं ब्रह्मार्पणं ब्रह्मणाहुतं ब्रह्मेन्द्रे गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना अन्नं ब्रह्म नैषेयं शुद्धप्रणवं तथा ब्रह्मवादिते अन्नं ब्रह्मरसोर्विष्णुरख्यादेवो महेश्वरा इति सञ्चितं भुक्ते शुचिषकासे यज्ञशिष्टासनासन्तो सिद्धे सर्वविषये यज्ञशिष्टामृतभूयो ब्रह्मसनातना प्रसादे प्रसन्नता प्रसादे सदुकाशुभायते प्रसन्नचेतसुयाशु बुद्धि परिवर्ष्यते अञ्जने गर्भसम्भूतं कुमारब्रह्मचारिणं दृष्टिदोषनाशाय भगवन्तस्मराम्यहं शिवात्मं कृष्णात्मं ओम नमः पार्वती देवी हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त निरंजन सद्गुरु जनार्दन बजरंग बली की जय सब संतान की जय गिरीजी बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच परमपूज्य महेश गिरे बाबा यांच्या नेतृत्वाखाली आपल्या शिराळा गावात भव्य पालखी सोहळा संपन्न झाला. त्या निमित्ताने आपल्या सर्व गावकरी मंडळी भजनी मंडळी माऊलीच्या कृपाआशीर्वादाने परमपूज्य स्वामी माधवगिरी बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली परमपूज्य स्वामी गणगिरी बाबा व परमपूज्य स्वामी शरणगिरी बाबा यांच्या नेतृत्वाखाली भव्य दिव्य पालखी सोहळा आज आपल्या शिराळा गावात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. त्यानिमित्ताने सर्व गावकरी मंडळींनी तसेच महिला भगिनींनी मोठा उत्साहाने सहभाग घेतला. त्याबद्दल सर्व गावकऱ्यांचा मी मनापासून आपला आभारी आहे. पुढील सूत्र आपण साधू संत येते घरात तुमची दिवाळी दसरा या म्हणीप्रमाणे साधू संतांचे पूजन करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. म्हणून मी आपले पुढील सूत्र अशोक महाराजांना ऐकतो. महाराज की जय बजरंग बली की जय महाराज की जय सब संतान की जय जय जनार्दन जय जनार्दन. पालखीचं पूजन शंकरराव पाटील शिराळकर गोपाळराव पाटील जनार्दन स्वामीचा